आपल्याला प्रॉपर काम करायचं आहे गावरान कोंबड्यांवर। आणि गावरान कोंबडी पालन हे खूप सोपं असतं आणि गावरान कोंबड्या खाद्य कमी खातात आणि आपल्याला उत्पन्न हे जास्तच भेटत असतं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 100 कोंबड्यांना अंड्यावर येण्यासाठी नेमकं आपल्याला खाद्य किती लागणार। तर शेतकरी बंधूंनो, तुमचा पांडुरंग दादा तुम्हाला अतिशय तंतोतंत माहिती देत असतो। म्हणजे 6 महिने खाद्य खाणार आणि 6 महिने अंडे देणार। तर 6 महिने खाद्य खाल्लं 100 कोंबड्यांनी 30,000चं, आणि जो अंडी देणारा काळा आहे ना 6 महिने, त्या 6 महिन्यात 100 कोंबड्यांनी खाद्य खाल्लं 30,000 रुपयाचं। आणि उरलेल्या 6 महिन्यात नेमकं 100 कोंबड्या अंडी किती देणार आहेत। शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर प्रॉपर खाद्यावर जर काम केलं तर त्या 6 महिन्यात तुम्हाला एक कोंबडी अंडे देणार आहे 100। पण तुम्ही जर तुमच्याकडे गावरान कोंबड्या असतील, इतर कुठल्याही कोंबड्या असतील, त्या कोंबड्यांना जर तुम्ही गहू, मका, बाजरी, बाकीचं काही जर तुमच्याकडे कुठलाही भरडा असेल, तो जर भरडा टाकला तर तुमच्या अंडी उत्पादनामध्ये 70 ते 80% घट होणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपल्या 100 कोंबड्या आहे ना 6 महिन्यामध्ये ना आपल्याला 10,000 अंडी देणार आहे। आणि अंडी विक्री आपल्याला ही घरगुती पद्धतीने करायची आहे, स्वतःच्या जीवावर करायची आहे। कुठं मार्केट वगैरेमध्ये अंडे विकायचे नेऊन नाही, कारण की तुमचं किती गावरान अंडं जर असलं, तुम्ही जर कुठल्या व्यापाऱ्याला दिलं, कुठं जर मार्केटमध्ये नेऊन दिलं, तर ते अंडं फक्त 7, 8 आणि 8.5 ह्याच रेटमध्ये विकतं। दवाखान्यामध्ये द्या, जिममध्ये द्या, इतर ठिकाणी अंडी विक्री करा, आणि ती अंडी विक्री फक्त आपण 10 रुपयाला धरूया। तर शेतकरी बंधूंनो, 100 कोंबड्यांनी ना 6 महिन्यामध्ये अंडे दिले आहेत आपल्याला 10,000। आता 10,000 गुणिले 10 बरोबर 1 लाख रुपयाची अंडी आपल्याला 100 कोंबड्यांनी दिलेली आहे। तर आता 1 लाखामधून आपलं काय झालं, कोंबडी 6 महिने अंड्यावर येईपर्यंत 30,000चं खाद्य खाल्लं, आणि परत 6 महिन्याच्या नंतर जो कोंबडीचा पिरियड आहे ना अंडी देण्याचा 6 महिने, तो पण आपण 30,000चं खाद्य धरलं। म्हणजे काय झालं, 1 लाखाची अंडी दिली 100 कोंबड्यांनी, पण त्याच्यातून खाद्य खाल्लं 60,000 रुपयाचं। तर 60,000 गेले तर उरले 40,000 रुपये। म्हणजे तुम्हाला 100 कोंबड्यापासून आहे ना वार्षिक उत्पन्न अंड्याचं नेमकं कंप्लीट 40,000 रुपये उरलं। कोंबडी 1 वर्ष आहे ना भरपूर फास्ट अंडे देते, दुसऱ्या वर्षी भरपूर अंडे देते, पण तिसऱ्या वर्षाच्या नंतर आहे ना कोंबडी अंड्यासाठी कमी येत असते। आता भरपूर कोंबडी पालन करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार असतात, 1च वर्ष कोंबडी ठेवायची आणि कटिंगला विकायची। आता आपण काय करूया, 100 कोंबड्यांनी 1 लाखाची अंडी दिली, 60,000 रुपये खाद्य खर्च झाला, उरले 40,000। आता तुम्ही त्या 100 कोंबड्या नेमकं विकणार कशा आहेत, त्याचं मार्केटिंग कसं करणार आहेत, तर त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो। माझ्याकडे काल ग्राहक आलतं, मी त्यांना 5 कोंबडे दिलेले आहेत, आणि ते 5 कोंबडे दिलेले आहेत 500 रुपयांनी। तर तुम्ही स्वतःच्या जीवावर मार्केटिंग करा, स्वतः ग्राहक शोधा, तरच तुमचा कोंबडी पालनामध्ये फायदा होणार आहे। आता त्या 100 कोंबड्या तुम्ही नेमकं विक्री कशी करणार आहे, कुठल्या जर व्यापाऱ्याला दिल्या, कुठल्या जर, आता तुम्ही बघा गावामध्ये चिकनचं दुकान असतं, त्यांच्याकडून तुम्ही कितीही गावरान कोंबड्या आणा, कितीही गावरान कोंबडा आणा, आपल्याला भेटणार आहे 400 रुपये किलो। पण तुम्ही जर स्वतःच्या जीवावर तुम्ही जर ग्राहक शोधले, आपलं मार्केट बनवलं, आणि एक कोंबडी किंवा एक कोंबडा 400 रुपयाला जर विकला ना, तर त्या 100 कोंबड्यांचे होतात 40,000 रुपये। म्हणजे आपल्याला 100 कोंबड्यांनी 40,000 रुपयाची अंडी दिली, आणि 100 कोंबड्यांनी आपल्याला मांस उत्पादनातून 40,000 रुपये दिली। तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल, 100 कोंबड्यांनी आपल्याला उत्पन्न दिलेलं आहे अंड्यातून 40,000 रुपये, आणि मांस उत्पादनातून दिलं आहे 40,000 रुपये। असं 100 कोंबड्याचं आपल्याला उत्पन्न किती भेटलेलं आहे, कंप्लीट 80,000 रुपये। 60,000 रुपयाचं खाद्य कोंबड्या खाणार आहे। तर आज यांना 2 महिने कंप्लीट झालेले आहेत, आणि ह्या कोंबड्यांनी खाद्य खाल्लं आहे आपलं 10,000 रुपयाचं। आता 2 महिन्यात 10,000चं म्हणलं, 4 महिन्यात 20,000चं, आणि 6 महिन्यात 30,000चं, आणि परत 6 महिन्यात 30,000चं। शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सविस्तर माहिती मिळालीच असेल की बुवा नेमकं 100 कोंबड्यापासून आपल्याला वार्षिक उत्पन्न किती भेटू शकतं। जर काही मनामध्ये काही प्रश्न असतील, माहिती जर आवडली असेल, तर कमेंट करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि कुणाकुणाचा काय अनुभव आहे 100 कोंबड्याचं वार्षिक उत्पन्नाच्या पाठीमागे ह्या दृष्टिकोनाने, ते सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। बिनधास्त कमेंट करा, मनामध्ये काही जर प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये मांडा। आणि आज तुम्हाला माझे पक्षी आवडलेच असतील, 2 महिन्याचे कंप्लीट झालेले आहेत। आपण हे कोणाला विक्रीसाठी पाळलेले नाहीत, फक्त आणि फक्त अंडी विक्रीसाठी हे पक्षी पाळलेले आहेत। तर चला शेतकरी बंधूंनो, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत शेतकरी बंधूंनो, धन्यवाद।